हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल. मी आज तुम्हाला भोगीची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे. तर त्यासाठी लागणाऱ्या भाज्या काय काय आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा, पालेभाज्या, मेथी, पालक, कांद्याची पात, चंदन बटवा, टोमॅटो, ग्रीन टोमॅटो, वांगे, सर्व या भाज्या आणि मसाल्यासाठी शेंगदाणे, तीळ आणि खोबरं सर्व भाजून मिक्स बारीक करून घ्यायचं. आणि बारीक केल्यानंतर आपल्या नेहमीच्या मसाल्याप्रमाणे त्याचा मसाला परतवायचा. त्यात फक्त हळद, तिखट टाकायचं, बाकी दुसरं काही टाकायचं नाही. आपण लाल मसाल्याच्या भाजीचा मसाला परतवतो तशी ती ग्रेव्ही तयार करायची परतो. आता हे आमच्याकडे दोन प्रकार का केले की एक फिकी फक्त पालेभाज्यांची आहे आणि एक तिखट आहे. फिकी आणि तिखट असे दोन प्रकार आहे आमच्याकडे. तर मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता मसाला कसा परतवला की तेल बाहेर बाजूनं कडेनं पसरलेलं दिसतंय तुम्हाला. मंद आचेवरती परतवायचा, कारण काय ते सर्व तेलकट पदार्थ असल्यामुळे चिकटून बसतात, म्हणून थोडासा जाडसर वाटायचा तो मसाला. त्यात मग आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं. आता ही माझ्या पद्धतीची तयार केलेली भाजी आहे. आता वेगवेगळ्या पद्धती असू शकता. मसाला असा छानसा परतून घ्यायचा, त्याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं. त्यामध्ये आता सर्व प्रकारचे दाणे, मटार, वाटाणा, घेवडा हे सर्व प्रकारचे दाणे टाकले. त्यानंतर भेंडी, वांगे, गाजर, वाल, कच्चा टोमॅटो, लाल टोमॅटो, बोरई, कोथिंबीर आणि थोडं मीठ टाकायचं आणि हे सर्व परतून घ्यायचं. वांगे छान 2 मिनिट असं छान परतून घ्यायचं, सगळं मिक्स करायचं, म्हणजे तो मसाला त्या भाज्यांना लागला पाहिजे. हे सर्व फळभाज्या टाकल्यानंतर आता पालेभाज्या टाकायच्या. याला परतवायला जरा वेळ लागतो. ते भाज्या पालेभाज्या लवकर मऊ पडतात. आता तिकडे परतवते तोपर्यंत इकडे पालेभाज्या कटिंग करून घेते. या पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, चंदन बटवा, कांद्याची पात हे सर्व एकत्र आहे. हे स्वच्छ धुवून घेतले 3 पाण्याने, मीठ आणि हळदीच्या पाण्यात.
पालेभाज्या जर आधी कापून ठेवल्या तर त्यातले जीवनसत्व नष्ट होतात, म्हणून त्या वेळेच्या वेळी कापलेल्या अधिक चांगल्या. आता मिठाने सर्व पदार्थ चांगले मिक्स केले. नंतर सर्व पालेभाज्या त्यात टाकल्या. पालेभाज्या टाकताना थोडा गॅस हळू करायचा. आधी टाकलेलं मीठ आणि पालेभाज्या यामुळे पालेभाज्यांना पातळ रस बाहेर निघतो पालेभाज्यांचा. सर्व प्रकारे मिक्स केल्या की मसाला सर्व भाज्यांना लागतो छान आणि त्या नरम मऊ पण पडतात. या सर्व भाज्या एकत्रित केल्यानंतर त्या भाज्यांच्या हिशोबाने मीठ आणि तिखट तुम्ही कमी जास्त नंतरही झालं तरी टाकू शकता. आणि सर्व मिक्स केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तशी पातळ भाजी तुम्ही करू शकता. वास्तविक पाहता ही पातळ भाजी जास्त नसते, पण याला शिजायला जास्त पाणी लागतं, कारण भाज्या पूर्ण शिजवण्यासाठी पाणी थोडं जास्त टाकायचं. आणि ही बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरीसोबत खायची असल्यामुळे आम्ही थोडीशी पातळसर करतो. तुम्हाला घट्ट आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि जवळजवळ 10 ते 15 मिनिट हे चांगलं शिजू द्यायचं आणि नंतर त्यात गुळाचा खडा टाकायचा. अशा प्रकारे ही भाजी तयार झाली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. माझा व्हिडिओ आवडला का हे पण सांगा कमेंट्समध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.